राहुल नावाचा एक मुलगा आहे. त्याची सॅलरी आहे ₹40,000 पर मंथ. स्टेबल जॉब आहे. सगळं ठीक चाललं होतं. एक दिवस त्यानं ठरवलं, "चल, कार घेऊया." तो बँकेत गेला लोनसाठी. पण बँकनं सरळ लोन रिजेक्ट केलं. राहुल शॉक झाला. "माझ्याकडे इन्कम आहे, जॉब आहे, तरी लोन रिजेक्ट का केलं?" मग त्याला समजलं. प्रॉब्लेम त्याच्या पैशात नाही. प्रॉब्लेम त्याच्या सिबिल स्कोअरमध्ये आहे. आता सिबिल स्कोअर म्हणजे काय? तर हा एक 3 डिजिट नंबर असतो. 300 ते 900 दरम्यान. जो तुमची क्रेडिट वर्थनेस दाखवतो. म्हणजेच तुम्ही घेतलेले पैसे वेळेवर परत करणार का? हा स्कोर तयार केला जातो ट्रान्स युनियन सिबिल करून. ही एक क्रेडिट ब्युरो कंपनी आहे जी तुमचा लोन आणि क्रेडिट कार्ड हिस्ट्री कलेक्ट करून बँक्सला रिपोर्ट देते. आता बँक्स काय बघतात? सिंपल. जर तुमचा स्कोर 750 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लोन इझिली मिळतो आणि कमी इंटरेस्ट रेटमध्ये मिळतो. पण जर स्कोर 650च्या खाली असेल तर लोन रिजेक्ट होऊ शकतो किंवा इंटरेस्ट खूप जास्त लागू शकतो. आता प्रश्न येतो, हा स्कोर कॅल्क्युलेट कसा होतो? सर्वात मोठा फॅक्टर आहे तुमची पेमेंट हिस्ट्री. म्हणजे तुम्ही EMI किंवा क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरता का नाही. एकही मिसड पेमेंट तुमचा स्कोर जोरात खाली आणू शकतो. दुसरा फॅक्टर आहे क्रेडिट युटिलायझेशन. म्हणजे तुमचा क्रेडिट कार्ड लिमिट किती आहे आणि तुम्ही त्यातून किती वापरता. जर तुमची लिमिट ₹1,00,000 असेल आणि तुम्ही ₹80,000 वापरत असाल, तर बँकेला वाटतं तुम्ही ओव्हर डिपेंडंट आहात आणि स्कोर कमी होतो. आयडियली 30% च्या खाली वापर ठेवा. तिसरा फॅक्टर आहे क्रेडिट हिस्ट्री लेंथ. म्हणजे तुम्ही किती वर्षापासून क्रेडिट वापरत आहात. जुनी हिस्ट्री असेल तर बँक्सला ट्रस्ट जास्त वाटतो. म्हणूनच जुनी क्रेडिट कार्ड लगेच बंद करू नका. आणि शेवटचा फॅक्टर क्रेडिट मिक्स आणि एन्क्वायरीज. म्हणजे तुमच्याकडे कोणते लोन्स आहेत आणि तुम्ही किती वेळा लोनसाठी अप्लाय करता. जर तुम्ही शॉर्ट टाईममध्ये खूप लोन अप्लाय केले तर बँक्सला वाटतं तुम्हाला पैशाची खूप गरज आहे आणि स्कोर कमी होतो. मग राहुलनं काय केलं? त्यानं हॅबिट्स बदलल्या. क्रेडिट कार्ड युसेज 30% खाली ठेवला. फुल पेमेंट वेळेवर करायला सुरुवात केली. अननेसेसरी लोन अप्लाय करणं बंद केलं. 6 महिन्यांनी त्याचा स्कोर इम्प्रूव्ह झाला आणि त्याचे लोन अप्रूव्ह झाले. तेही कमी इंटरेस्ट रेटमध्ये. सिबिल स्कोर हा तुमचा फायनान्शियल रिपोर्ट कार्ड आहे. पैसे असणं पुरेसं नाही. ट्रस्ट बिल्ड करणं इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करा. धन्यवाद.